आज आपण बनवणार आहे सुक्या मच्छीचं कालवण। तर काळ्या मसाल्याचं बनवणार आहे। ही आहे सुकी मच्छी पारी। तर ही क्लीन कशी करायची, हे फक्त याची अशी तोंड काढून घ्यायचे आणि ही अशी ठेवायची आहे। ही स्वच्छ 2-3 पाण्याने क्लीन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कशी बॉईल करायची आणि भाजी करायची ते दाखवते। मध्ये तेल टाकून धना पावडर, हळद आणि जिरे टाकून मीठ टाकायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं। फक्त याला एकच उकळ काढायची आहे, जास्त शिजवायचं नाही। हा आहे काळा मसाला, कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, खडा मसाला। हा मी 8 दिवसाचा 15 दिवसाचा एकखटी करून ठेवत असते फ्रीजमध्ये। ज्यांनाही कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला कमेंटमध्ये करा। हा कसा टिकवता येतो आणि कसा तयार करायचा हे सुद्धा मी सांगेल। हा प्रत्येक भाजीला वापरता येतो, व्हेज नॉन व्हेज, याची चव अप्रतिम आहे। तर चला या आता आपण सुकी मच्छीची भाजी करूया। आता एका कढईमध्ये तेल टाकून आणि आता जो तुम्हाला मसाला दाखवला आहे तो आहे आणि तेल सुटेपर्यंत या पद्धतीने तळून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण ही जी सुकी ही मच्छी बॉईल केलेली आहे ती टाकूया आपण आता। आता आपण याला फक्त एक उकळी आणून आणि गॅस बंद करूया। ही भाजी 5 मिनिटाच्या वरती शिजू द्यायची नाही, नाहीतर ही सुकी मच्छी असते ही पुन्हा चुरा होऊन जात असतो। ही अशा पद्धतीने भाजी 5 मिनिट उकळू द्यायची आहे आणि 1 मिनिटासाठी गॅस बारीक करायचा आहे। मंद आचेवरती एक तरी येऊस्तो कट येऊस्तो बॉईल होऊ द्यायची आपली भाजी, मग रेडी होणार। ही झाली आपली सुक्या मच्छीची भाजी। तुम्ही पाहू शकता की ती एक नंबर सुपर कर्री आली आणि वास तर फारच सुटतोय, पण तो तुम्ही घेऊ शकत नाही। पण तुम्हाला पाहूनच कळेल की ही भाजी कशी झाली आहे। सर्व करताना तर तुम्हाला मी दाखवते।